व्याख्यानमालेचे पूर्वी ज्यांनी कार्याध्यक्ष म्हणून काम केलं आणि सहकार क्षेत्रामधले अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती ते कैलासवासी रमेश केंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प आपण गुंफत आहोत। हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामधून अमेरिका येथून सौभाग्यवती विद्या जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। मी विद्याताईंना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर मैत्र जीवाचे या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भोरे यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका संजीवनीताई कुलकर्णी यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। आणि अरुण मदाने यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। व्याख्यानमालेच्या आजच्या पुष्पाचा आपण प्रारंभ करूया। मी टेक्निकल टीमला विनंती करतो प्रारंभी आपण वसन व्याख्यानमालेचं 100 वर्षांची वाटचाल दर्शवणारं गीत या ठिकाणी प्रदर्शित करावं। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभव
गौरवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो, आजचं पुष्प आपण कैलासवासी रमेश महादेव केंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफत आहोत. केंगे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या कार्यक्रमाचा रमेश केंगे यांच्या जीवनावरील चित्रफित आता आपण बघूया आणि या चित्रफितीच्या माध्यमातून त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. स्वर्गीय रमेश केंगे पीपल्स बँकेतील प्रशासकीय मंडळावर येत त्यांनी सार्वजनिक कार्यातील कार्याचा श्रीगणेशा केला. सुमारे 4 दशकं सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रणी आणि बँकेला वैभवाप्रत नेण्यास रमेशजींची भक्कम पायाभरणी. एकाच वेळी बँकेच्या वृक्ष व्यावहारिकतेशी आणि अनेक संस्थांच्या आध्यात्मिकतेशी त्यांची नाळ जोडलेली होती. श्री गणेश बाबांशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळेच गणेश बाबा संस्थान उभारणीत ते कायम अग्रेसर राहिले. काळाराम संस्थान आणि शिर्डी संस्थानचे ते विश्वस्त होते. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा बँकेचे संचालक पदही त्यांनी सांभाळले. लँड डेव्हलपमेंट या व्यवसायात पारदर्शी व्यवहारानं त्यांनी एक स्वतंत्र आणि विश्वासाचं स्थान निर्माण केलं. अनेक राजकीय नेत्यांची त्यांचे व्यक्तिगत स्नेहसंबंध होते. वसंत व्याख्यानमालेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संस्थेच्या निधी संकलनात, प्रगतिशील वाटचालीत त्यांचे अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. एक प्रेमळ, पारदर्शी माणूस रमेश केंगे लासलगावसारख्या तुलनेनं छोट्या गावातला आज लहान थोर अनेकांच्या मनात कायम वसलेला आहे. स्वर्गीय रमेश केंगे यांना नाशिक वसंत व्याख्यानमाला आदरपूर्वक नमस्कार करीत आहे. मी या ठिकाणी सेंट झेवियर स्कूल नाशिक रोड यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचा नृत्याविष्कार सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. आजच्या वक्त्या सौभाग्यवती डॉक्टर विद्या जोशी या देखील अमेरिकेमध्ये जे वेगवेगळे मंडळ आहेत त्या मंडळांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत असतात आणि मराठी भाषा तिथे कशी टिकेल, वाढेल, नवीन पिढीमध्ये रुजेल या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. आता आपण देखील वसंत व्याख्यानमालेच्या वाटचालीमध्ये नवीन पिढी जोडली जावी या उद्देशाने दररोज वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करत आहोत. मी सेंट झेवियर स्कूलच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, आपण आपल्या नृत्याविष्काराला प्रारंभ करावा. हर तरफ हर जगह है, हर तेरा रूप या गाण्यावर हे विद्यार्थी आता नृत्याविष्कार सादर करणार आहे. 5, 4, 3, 2, 1
दुनिया की भीड़ में मैं खुद को कितना तन्हा पाता हूँ, वो मिल जाए तो चैन मिले, उस दर पे सजदा चाहता हूँ। सेंट झेवियर स्कूलच्या
मुख्याध्यापिका सौ एस्तर बनसोड, शिक्षक प्रिसिला कोलगे, पूनम कोळगे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. नृत्य दिग्दर्शक संजय सोनार यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मी विद्यार्थी आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करावं. कथ्थक नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांना आपला नृत्याविष्कार सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. आपला हा उपक्रम सुरू झाल्यानंतर खूप शाळा नव्याने नंतर संस्थेच्या पाठी लागल्या. आमच्या विद्यार्थ्यांना संधी द्या. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरिवीण आणूनच जिथे उडे पुढती जिथे गगन टेंगणे अटके वरी जेथील त्या दुर्गी जलपिणे तेथ अडे काय जलाशयन दाविणे पौरुषास अटक गमे जेथ दुस्सहा प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदते जरी खटका भगवा झेंडाही डोलती धर्म राजकारण समवेत चालती शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधती असरे कीर्ती अशी विस्मयावहा प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा.
सुंदर संपन्न धीमहा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश प्रियामुचा एक महाराष्ट्र देश प्रियामुचा एक महाराष्ट्र देश कलानंद कथ्यक नृत्य संस्थेच्या प्रमुख डॉक्टर सुमुखी आत्नी, ऋतुजा चंद्रात्रे, श्रावणी मुंगी, हर्षिता तांबट यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. ताईंना विनंती करतो आपण या सर्व विद्यार्थिनींचं प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन कौतुक करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. चंद्रविलास या मालिकेतील सागर देशमुख, आबा बोडस हे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर बाजी सिरियल फेम अभिनेत्री, सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि निवेदिका नुपूर पैठणकर, त्याचबरोबर झी युवा सिंगर एक नंबर फेम गायक चेतन लोखंडे, झी युवा संगीत सम्राट फेम गायिका श्रावणी महाजन हे उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वाद्यवृंदाचं संयोजन अमोल पालेकर यांनी केलेलं आहे. आपण उद्याही मोठ्या संख्येने उत्सव नात्यांचा हा झी मराठी प्रस्तुत कार्यक्रमाचा आपण मोठ्या संख्येने आनंद घ्यावा ही विनंती करतो. आता आपण मैत्र जीवाचे या संस्थेचे एक चित्रफित बघून त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती करून घेऊया. संस्कृती संवर्धनाचा भार घेऊन डोई कुसुमाग्रजांच्या पालखीला लाभले समर्थ भोई. आजच्या या युगात धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण कोणाचाच विचार करतो. ना त्याला आपले नातेवाईक आठवतात, ना परिवार आठवतो, ना मित्र आठवतात, आणि तो स्वतःला सुद्धा दुरावत चाललाय. तेव्हा असं असतं बघ, या संगणक क्रांतीमुळे अवघड जग जवळ आलंय, पण माणसापासून माणूस दूर होत चालला. परस्पराविषयींची प्रेम, आस्था, जिव्हाळा, विशेषतः सामाजिक बांधिलकी ही प्रत्यक्ष भेटीपेक्षा सोशल मीडियाद्वारे सर्व जगांसाठी व्यक्त केली जाते. शब्दाची जागा इमोजीनी घेतली आहे. ही सगळी वस्तुस्थिती अतिशय विषण्ण करणारी आहे. मनुष्य आता गुलाम झालाय यंत्राचा आणि विसर पडलाय त्याला माणुसकीच्या मंत्राचा. दुहेरीला नसते नजर, सुख दुःखात नसते हजर. आता फेस टू फेस भेटण्याऐवजी फेसबुकवरच सगळ्यांच्या भेटी होत आहेत आणि त्याचे निकाल काय तर सगळे तरुण नैराश्यग्रस्त होत आहेत, शोषित, मरणाला जवळ करतायत. आणि पूर्वीच्या काळी एखादं सामाजिक कार्य व सुखदुःखाच्या घटना या परस्परांच्या सहकार्याने पार पाडल्या जायच्या. प्रत्येक जण परस्पराशी हृदयाच्या नात्यानं बांधले गेलेला. त्याला कारण बघितलं, प्रत्येक उमरा दुसऱ्या उमराला जोडले जावं. हे उमरे जोडण्यामुळे माणसं जोडली जायची, नाती निर्माण व्हायची, नाती टिकवली जायची. कारण या सगळ्यामध्ये एक प्रकारचा आपलेपणाचा ओलावा होता. त्यामधूनच मग फुलली ती सामाजिक बांधिलकीची जाणीव. माणसं धर्मानं नाही कर्मानं ओळखली जायची. इमान त्यावेळेला आपल्या जातीशी पटत नाही तर आपल्या नातीशी होत.
हे नेतृत्वाला मान होता, कर्तृत्वाला वाव होता. गाव कसं त्या मातीने असा एकत्र धरून ठेवला होता. विलास कसं बघलं की ही नव्या पिढीतली काही मुलं सुद्धा एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम करतात. म्हणजे त्यांनी एक मैत्र जीवाचे फाउंडेशन केले. अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी करतात. समाजातल्या अनेक गरजवंतांना मदतीचा हात देऊ केलाय. तो केवळ या सगळ्यांच्या अंतरात्म्यात असलेल्या तळमळीने आणि त्यांच्याजवळ असलेल्या विलक्षण ऊर्जेने. खरं समाजानं आपल्याला खूप दिलंय. आता वेळ आली आहे त्याची यथाशक्ती परतफेड करण्याची. न जाणं भविष्यात अशीच मैत्र जीवाची जी साथ घेऊन हे फाउंडेशन आणखीन एक नवं रूप धारण करून आपल्या समोर येईल. आपल्या हातून एवढं जरी झालं ना तर आपल्या सगळ्यांना अर्थ प्राप्त होईल. आणि खरं या पोरांनी आपल्याला बोलवलं, त्यामुळे मला वाटतं आपण आज जे काही त्यांना सांगतो आणि त्यातलं त्यांच्याकडून नक्की होईल असा आपल्याला विश्वास वाटतो. आणि ते बघायला आपण असू त्यावेळेला आपल्याला खरंच वाटेल की आपलं जगणंही कुठेतरी सार्थकी आहे. या चित्रफितीमध्ये जी भावना व्यक्त केली आहे ती केवळ या संस्थेपुरती मर्यादित नाही तर आपल्या सर्वांसाठीच लागू आहे. मैत्र आपण जर जपत गेलो तर निश्चितपणे आनंददायी जीवन आपण जगू शकतो असा संदेश या चित्रफितीच्या माध्यमातून दिलेला आहे. आता आपण आजच्या पाहुण्यांचं स्वागत करूया, सत्कार करूया. आपल्या खास विनंतीला मान देऊन कॅनडा आणि अमेरिका येथे ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्या डॉक्टर विद्या जोशी खास नाशिकला आल्या. मी वसंत व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा उषा तांबे आणि कार्याध्यक्षा संगीता बापना यांना विनंती करतो आपण विद्याताईंचा सत्कार करावा. की विद्या जोशी सर्व पाहुण्यांना मी तिथेच 5 मिनटं थांबण्याची विनंती करतो. विद्याताई, वसंत व्याख्यानमालेचा प्रारंभ 1922 साली या ठिकाणी झाला आणि आज आपण शताब्दी वर्ष साजरं करतो आहे. परंतु शहर जसजसं वाढत गेलं तसतसं नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये
अनेक व्याख्यानमाला सुरू झाल्या आणि त्यांच्या यथाशक्ती अतिशय उत्तम उपक्रम राबवतात. कोणी 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करतं, कोणी 7 दिवसाची करतं, कोणी 10 दिवसाची करतं. नाशिक रोडची जी वसंत व्याख्यानमाला आहे ती 1968 साली, पूर्वी जे नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष होते विमादी पटवर्धन, हे नाशिक रोडला राहायला गेले आणि त्यांनी नाशिक रोडला वसंत व्याख्यानमाला सुरू केली. अशा शहर जसजसं विस्तारित गेलं तशा वेगवेगळ्या भागामध्ये व्याख्यानमाला चालू झाल्या आणि केवळ शहरामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील अनेक व्याख्यानमाला सुरू झालेल्या आहे. शताब्दी वर्षानिमित्त आम्ही एक स्मरणिका प्रकाशित केली परवाच राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते, आणि या स्मरणिकेमध्ये आम्ही या सर्व व्याख्यानमालेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लेखमाला त्या स्मरणिकेत प्रकाशित केल्या आहेत. उद्दिष्ट हे आहे की सर्वांनी हा उपक्रम वाढवत न्यावं, वृद्धिंगत करावा, आणि त्याच उद्देशाने आम्ही शताब्दी वर्षाच्या निमित्ताने एक मोठा भाऊ या नात्याने सर्व व्याख्यानमालेच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी व्याख्यानमालेचे चिटणीस आमचे हेमंतजी देवरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी एकेका संस्थेच्या प्रतिनिधींना आमंत्रित करावं आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण या सर्व व्याख्यानमालेच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह आणि व्याख्यानमालेची स्मरणिका देऊन त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना अधिक उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा द्यावी. धन्यवाद. नमस्कार. नाशिक वसंत व्याख्यानमाला आज 100 वर्ष. घरात मंगल कार्य असलं म्हणजे भाऊबंधांची आठवण येते. तसेच आपले जे जिल्ह्याभरात शहरात जे भाऊबंद आहेत व्याख्यानमाला चालवतात त्यांचा आपण एक छोटा खाणी सत्कार म्हणजे भाऊबंधांचा सत्कार करूया. त्यात पहिली व्याख्यानमाला आहे सटाणा वसंत व्याख्यानमाला. त्याचे पदाधिकारी श्यामकांत मराठे व त्यांचे प्रतिनिधी यांनी कृपया येऊन सत्कार स्वीकारावा. पुढचा आहे पोपटराव हिरे व्याख्यानमाला. त्याचे पदाधिकारी महेश हिरे व त्यांचे प्रतिनिधी. पुढील व्याख्यानमाला आहे गोपाळकृष्ण व्याख्यानमाला मोहाडी. विलास देशमुख व त्यांचे प्रतिनिधी. त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संघ मंडळ विंचूर दिलीप कोथमिरे व त्यांचे सहकारी प्रतिनिधी. पुढची व्याख्यानमाला आहे प्रागतिक विचार व्याख्यानमाला येवला. अर्जुन कोकाटे व त्यांचे सहकारी. पुढची व्याख्यानमाला आहे मालेगाव शहर व्याख्यानमाला विनोद गोरवाडकर व त्यांचे प्रतिनिधी. आलेत का विनोद गोरवाडकर? पुढची व्याख्यानमाला आहे विवेकानंद व्याख्यानमाला मनमाड. मंत्री रमाकांत व योगेश सोनवणे व त्यांचे सहकारी. त्यानंतर नाशिक शहरातील
विवेकानंद क्रीडा सांस्कृतिक कला मंच इंदिरानगर भानुदास चौचे व प्रतिनिधी. त्यानंतर सिडको वसंत व्याख्यानमाला किरण सोनार व त्यांचे प्रतिनिधी. टाळ्यांचा आवाज काही झाला नाही. 14 सत्कार 15 सत्कार केले पण एकाने टाळी वाजवली नाही. बरं झालं सगळ्यांचे एकत्र वाजवली. आनंद वाटला. धन्यवाद. पुढील सूत्र मी बेडी साहेबांकडे देतो. मी वसंतराव खैरनार यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली 23 वर्ष वसंतराव अतिशय उत्तम उपक्रम नाशिकमध्ये राबवतात आणि एक जवळजवळ 10-11 दिवस गणपती ते नवरात्र या काळामध्ये
दर शनिवार रविवारी त्या वर्षातले जी पुस्तकं मार्केटमध्ये येतात त्यामधले उत्तम पुस्तकांचे लेखक त्यांची भेट ते या ज्योती स्टोर्सच्या उपक्रमाच्या माध्यमातून घडवून आणत असतात. अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत ते व्याख्यान आपण सुरू करत आहोत. भारताबाहेरील भारत हा डॉक्टर विद्या यांचा आजचा विषय आहे. गेल्या 12 वर्षांपासून त्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत आणि त्यांनी अमेरिकेमध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून अवघ्या 12 वर्षामध्ये खूप मित्र त्यांनी अमेरिकेमध्ये जोडले. आता त्या व्यवसायाच्या निमित्ताने कॅनडा टोरंटो येथे स्थायिक झालेल्या आहेत आणि टोरंटोहून त्या आपल्या भेटीसाठी नाशिकला आलेल्या आहेत. मी वसन व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या जीवनावरील चित्रफित या ठिकाणी प्रदर्शित करावी अशी मी विनंती करतो. दुसऱ्या सत्रामध्ये यामध्ये रंगराची हा मृगदा सुधीर कुलकर्णी या आपल्या समोर भक्तिगीतांचा एक उत्तम कार्यक्रम दुसऱ्या सत्रामध्ये सादर करणार आहेत. त्या कार्यक्रमाचाही आपण रसिकांनी मोठ्या संख्येने आनंद घ्यावा अशी विनंती करून थांबतो. चित्रफितीनंतर आपल्याशी विद्याताई संवाद साधतील. डॉक्टर विद्या जोशी यांनी अमेरिकेत मराठी भाषा संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी खूप मोलाचं कार्य केलंय. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या डॉक्टर विद्या जोशी यांनी USA-मधून MBA करण्यापूर्वी आरोग्य सेवा प्रशासनात 10 वर्ष फॅमिली होमिओपॅथ म्हणून प्रॅक्टिस केली आणि सध्या त्या शिकागो इथं आरोग्य सेवा प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. त्या 2010 पासून शिकागोच्या महाराष्ट्र मंडळात सक्रिय आहेत आणि त्याचबरोबर बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी 2014 शिकागो मराठी शाळा स्थापन केली आणि त्यानंतर 96 विद्यार्थ्यांसह 2 शाखा स्थापन केल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे इलिनॉय स्टेट ऑफ बोर्डनं आता शिकागो मराठी शाळेस इलिनॉय राज्यातील परदेशी भाषा शाळा म्हणून मान्यता दिली आहे. यामुळं मराठी विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा शिकताना हायस्कूलचं क्रेडिट मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना BMM पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मराठी वारसा अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या महाराष्ट्रीयनांच्या जीवनाचा एक मोठा भाग बनवणं डॉक्टर विद्या जोशी यांचं एकंदर उद्दिष्ट आहे. मराठी वारसा जपण्याच्या त्यांच्या या कार्यातून नक्कीच त्या त्यांच्या उद्दिष्टाप्रत जाऊन पोहोचतील यात शंकाच नाही. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम देव मामलेदार यांच्या शीतल छायेला स्मरून, त्यांच्या देवळाच्या शीतल छायेला स्मरून आणि हे जे पवित्र असं व्यासपीठ आहे जिथे मगाशी तुम्ही बघितलं अनेक नामांकित व्यक्तींनी, आचार्य अत्रे, नंतर बाळासाहेब ठाकरे, अनेक व्यक्तींनी जिथे यांनी त्यांचा पदस्पर्श झाला, तुमच्याशी संवाद साधला, हितगुज साधलं, त्या व्यासपीठाला मी विनम्र अभिवादन करते आणि नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी नाशिक म्हटलं की येतं मनात ज्ञानतीर्थ. ज्ञानतीर्थ कारण आपले तात्यासाहेब शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला या शहरात. तसंच कुंभमेळा होतो, आत्ताच मला सांगत होते, तर कुंभमेळा जो जगप्रसिद्ध आहे ते तीर्थस्थान हे आहे. या ज्ञानतीर्थ ठिकाणी मला त्यांनी बोलवलं तुमच्याशी संवाद साधायला, हा तर आनंद होताच, पण दुग्ध शर्करा योग म्हणजे मगाशी सांगितलं तसं मी नाशिकची लेक, माझा जन्म नाशिकचा, माझं आजोळ नाशिकचा, आज
सगळे आप्तेष्ट, मामा, खूपसे फ्रेंड्स जे इथे आलेले आहेत, त्यांना बघून मला असं वाटतंय की एक वर्तुळ असं पूर्ण झालेलं आहे. खूप वर्षापूर्वी देशातून बाहेर पडल्यानंतर, ते पण योगायोगाचे कार्यक्रम, कारण मी तुम्हाला सांगेनच. आज जेव्हा मी आज इथे सगळ्यांना बघते तेव्हा असं वाटतं की भारताबाहेरची ही भारतीय तुमच्या सगळ्यांशी भाषण द्यायला नाही, एक हितगुज साधायला म्हणतात तसं उत्सुक आहे. की काय असतं भारताबाहेर. मला आत्ता पण म्हणतात तसं आल्यानंतर काही लोकांनी विचारलं, तुम्ही तिथे असंच वागतात का, काय असतं. तर डेफिनेटली मला तुम्हाला सांगायला सगळ्यांना आवडेल, काही किस्से सांगेन. आणि आम्ही भारतीय म्हणून तिथे का राहतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही परदेशस्थ भारतीय म्हणून आमची संस्कृती घेऊन इंडियन म्हणून आम्ही भारताला तिथे रिप्रेझेंट करतो. तर या भारतीयाबद्दल मी तुम्हाला छोटे छोटे किस्से, काही छान गोष्टी अशा सांगणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डेफिनेटली थोडा वेळ आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करणार आहोत. आज इथे प्रेक्षकांमध्ये माझे जे शिकागोचे फ्रेंड्स आहेत त्यांचे खूपसे नातेवाईक आलेले आहेत. हळूहळू तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरातला एक माणूस, एक व्यक्ती आता देशाबाहेर जाते आणि देशाबाहेर स्थिर होते. मगाशी मी तुम्हाला म्हटलं योगायोगाने, कारण हो, योगायोगाने म्हणजे माझा भारताबाहेर जाण्याचा अजिबात विचार नव्हता. छानपैकी पार्ल्याला वाढलेली, नंतर होमिओपॅथिक डॉक्टर होऊन स्वतःची व्यवस्थित प्रॅक्टिस. हॅलो डॉक्टरमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला होता. मी होमिओपॅथी एक वरदान हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि 12 ते 13 वर्ष मी व्यवस्थित प्रॅक्टिस करून खूपसे पेशंट्स, म्हणजे अजूनही पेशंट्स फोन करून विचारतात की डॉक्टर तुम्ही परत येणार का. तर अशी छानपैकी तिथे प्रॅक्टिस सेट होती. आणि एकदा मिस्टरांच्या जॉबमुळे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि SAP कन्सल्टंट असं झालं की खूप वेळ त्यांना तिथे 6-6 महिने 4-4 महिने असं तिथे त्या बिझनेस विसावरती राहावं लागलं. मग ॲज युजल घरामध्ये डिस्कशन झालं, मुलं मोठी होत आहेत, काय करायचं. आणि गंमत म्हणजे सगळ्यांनी सांगितलं जाऊन तर बघ अमेरिकेला, थोडे दिवस जा, नाही आवडलं तर ये परत. ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, की नाही आवडलं आणि ये परत, या दोन्ही खूप कठीण आहेत. एक तर तिथे आवडणार नाही असं होत नाही आणि परत येणं हे शक्य नसतं. कारण आपण त्या एका पाठोपाठ एका गुंतागुंतीमध्ये तिथे अडकत नाही म्हणणार, पण पुढे पुढे जात राहतो. मुलं तिथे मोठी होतात आणि परत येणं हे सहजपणे शक्य नसतं. आणि खरं सांगायचं तर तिथे पण हळूहळू आवडायला लागतं. कारण मी ज्या काळात गेले, साधारणपणे 12 ते 13 वर्षापूर्वी, तिथे खूपसे लोक, म्हणजे खूप इंडियन्स लोक, मगाशी मी म्हटलं तसं जवळजवळ घरातला एक असं इंडियन लोकांचं, 40 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती तशी नव्हती. खूप इंडियन्स लोक तिथे स्थावर झाले होते, खूपसे फ्रेंड्स होते. आणि एक वेगळंच म्हणजे भारतातलं, मी नेहमी म्हणते की पुणे आणि मुंबई नाशिकसारखं वातावरण तिकडे सहज मिळत होतं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपण एकेका पुढच्या गोष्टींमध्ये गुरफटत जातो. तो जो एक प्रवास असतो ना, तो एक सुखकर प्रवास असतो, पण तरी पण वेगळा प्रवास असतो. खूपशा गोष्टींमध्ये आपल्याला तडजोड करावी लागते. खूप मेनली आता माझं पण इथे होमिओपॅथिक डॉक्टरचं शिक्षण होतं. तिथे गेल्यानंतर मी MBA हेल्थकेअर केलं आणि प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस मॅनेजर म्हणून हेल्थकेअर डिपार्टमेंटमध्ये काम करायला लागले. काम करायला लागल्यानंतर आपल्याला पटकन कळतं की आता आपण जगाच्या नकाशावरती आलो आहे. आपण भारताच्या नकाशावरून, म्हणजे इथे आपण प्रांतीय लोकांबरोबर जसं आपला सहभाग असतो, आपलं बोलणं असतं, त्याप्रमाणे तिकडे गेल्यानंतर वेगळ्या प्रकारची लोक, डायव्हर्सिफाईड ॲटमॉस्फिअर, अमेरिकन्स, ब्लॅक अमेरिकन्स, स्पॅनिश, मेक्सिकन, अशा अनेक लोकांबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळते. खूपशा गोष्टी वेगळ्या असतात, कल्चर वेगळं असतं. फक्त एक गोष्ट मात्र प्रामुख्याने कॉमन असते, ती म्हणजे दोघांची, म्हणजे आमची त्यांच्याशी आणि त्यांची आमच्याशी जुळवून घ्यायची किंवा तडजोड करण्याची इच्छा. प्रत्येक गोष्टीमध्ये ते उत्साहाने आमच्याबरोबर वागताना, बोलताना समजून घेतात, शांतपणे विचारतात. आपल्या कल्चरबद्दल त्यांना उत्सुकता असते. फेस्टिवल ऑफ लाईट, दिवाळी तर त्यांना सगळ्यांना आता माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टीतून म्हणतात तसं एक छानपैकी नातं तयार होतं तिकडे. नातं म्हणाल ना तर नातं असतं ते संस्कृतीचं.
नातं असतं ते प्रेमाचं, नातं असतं ते विचारांचं, आणि त्या सगळ्या गोष्टींची आपण तिकडे देवाणघेवाण करत असतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मी योगायोगाने गेले अमेरिकेत, पण तिथे योगायोगाने जरी गेले तरी पार्ल्याची असल्यामुळे सांस्कृतिक भूक तिथे काही शांत बसू देईना. त्यामुळे न कळतच जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि सांस्कृतिक गोष्टी होतात त्या गोष्टीमध्ये मी ओढली गेले. 2011 साली बृहन महाराष्ट्र मंडळाचं अतिशय उत्कृष्ट असं अधिवेशन शिकागोला झालं. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने व्हॉलेंटियर म्हणून काम करताना मी शिकागो महाराष्ट्र मंडळाची म्हणतात तसा माझा सहवास आला. मी आज तुम्हाला या महाराष्ट्र मंडळ, बृहन महाराष्ट्र मंडळ, तिकडच्या अनेक संस्था या सगळ्यांची थोडी थोडी माहिती करून देणार आहे. कारण या सगळ्या संस्थांनी तिकडचं एक नेटवर्किंग, मगाशी आत्ता मी मैत्रजीवाचं बघितलं तसं तिकडचं नेटवर्किंग, लोकांना कनेक्ट करून देणं, कुठलीही अडचण आली किंवा कुठलाही प्रसंग आला तरी एकमेकांना मदत करणं, यासाठी ती सगळी माणसं ॲज अ व्हॉलेंटियर म्हणजे विना वेतन एकमेकांसाठी उभी असतात. आपल्या इकडचा भारतीय तिकडच्या भारतीयासाठी खांद्याला खांद्या लावून उभा असतो. तर माझी ओळख त्या महाराष्ट्र मंडळाशी झाली आणि 2013 साली मला महाराष्ट्र मंडळाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र मंडळ म्हणजे आम्ही मजेने तिकडे म्हणतो की 2 इटालियन माणसं जमली ना की वाईनची बॉटल उघडतात, 2 स्पॅनिश माणसं आली की पार्टी करतात, आणि 2 मराठी माणसं एकत्र आली की तिथे महाराष्ट्र मंडळ उघडतात. तर ती महाराष्ट्र मंडळ म्हणजे तिकडचे मराठी लोक सगळेजण एकत्र येऊन त्यांनी स्वतःसाठी तयार केलेलं एक नेटवर्क. 5 मेन प्रोग्रॅम्स त्या महाराष्ट्र मंडळात होतात. मकर संक्रांत, गुढीपाडवा, दिवाळी, नंतर पिकनिक आणि गणपती. या 5 प्रोग्रॅमच्या व्यतिरिक्त पण 2013 साली आम्ही होळी, दहीहंडी, यूथचे प्रोग्रॅम, मुलांचे प्रोग्रॅम असं केले. यावर्षी 2023ला तर 5K आणि बागकाम अशाही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत. हे मी सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला वाटेल की 5K रनिंग करून काय करतात किंवा बागकाम करून काय होतं, तर प्रत्येक माणसाला एक वेगवेगळं पॅशन असतं आणि त्या पॅशनप्रमाणे त्या गोष्टी तिथे उपलब्ध करून द्यायचा, तसं नेटवर्किंग करायचं आणि माणसांना माणसं जोडायची. हे महाराष्ट्र मंडळाचं जे कार्य आहे ते मला वाटतं 2011 आणि त्याच्या आधीपासूनही वर्षानुवर्ष त्याची प्रगतीच होते आहे आणि त्याची वाढ होत आहे. तर अशा महाराष्ट्र मंडळामध्ये आता जवळजवळ असंख्य व्हॉलेंटियर्स आणि कम्युनिटी मेंबर्स काम करत आहेत. महाराष्ट्र मंडळाची एक मी तुम्हाला छोटीशी आठवण सांगते की तुम्ही म्हणाल नेटवर्किंग म्हणजे काय असतं किंवा काय करतात तिकडे, की लोकांना मदत करणं म्हणजे काय करतात. तर 2013 साली एक नवीन दाम्पत्य शिकागोमध्ये राहायला आलं होतं. नवीन तिथे कोणी आलं की साधारणपणे मंडळाच्या प्रोग्राममध्ये स्टेजवरती जाऊन त्यांची सगळ्यांशी ओळख करून देतात आणि मग त्यांनी पूर्ण नाव, गाव, पत्ता सांगितलं की बरोबर समजा मी पुण्याचा, नाशिकचा, की ती माणसं आणि बाकीची माणसं पण त्यांना कनेक्ट होतात आणि मग सगळ्या ओळखी निघतात. नंतर म्हणतात तसं घरी जाणं आणि बंध म्हणजे मुलांची वय काय त्याच्यावरून त्या फ्रेंडशिप्स आणि ग्रुप्स होतात तिकडे. तसंच त्या नवीन दाम्पत्याचे आई वडील इंडियावरून तिकडे आले होते. तुम्हाला ज्यांची किंवा ज्यांनी प्रवास केलेला असेल तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की इथून जेव्हा तुम्ही अमेरिकेला जातात तेव्हा एक ट्रॅव्हलर्स इन्शुरन्स, व्हिजिटर्स इन्शुरन्स म्हणून घेऊन जातात. त्या व्हिजिटर्स इन्शुरन्सने काही गोष्टी किंवा काही ट्रीटमेंट इथे लागल्या तर कव्हर होतात. तसं ते आजी आजोबा आले होते आणि ते व्हिजिटर्स इन्शुरन्स घेऊन तिकडे आले होते. काय थोडे दिवस गेले आणि तिथे 2 मजली घरं असतात. एकदा दुसऱ्या मजल्यावरून येताना आजोबांचा पाय सटकला आणि ते गडगडत खाली आले. 911 तिथे 911 कॉल करतात हेल्थ केअरसाठी, इमर्जन्सी काही असेल तर. 911 कॉल केल्यानंतर म्हणतात तसं ॲम्ब्युलन्स आली, आजोबांना घेऊन गेले, त्यांची ट्रीटमेंट झाली, त्यांचा व्हिजिटर इन्शुरन्स सबमिट केला गेला आणि सगळे ट्रीटमेंट होऊन धडधाकट होऊन 1 महिन्याने आजोबा घरी आले आणि मग ते मुंबईला निघून पण आले. त्या सगळ्या काळांमध्ये की त्या नवीन दाम्पत्याचं मूल लहान होतं, त्यांना जेवणाचे डबे देणे, रात्रीचं कुठे, कारण बाकी आम्हाला सपोर्ट सिस्टीम तिकडे नसते कुठली, आम्हीच एकमेकांसाठी असतो. रात्रीचं समजा कोणाला तिथे राहायचं असेल तर राहण्यासाठी
किंवा कुठल्याही गोष्टींसाठी जर काही मदत असेल तर एक नेटवर्किंग तिथे तयार झालेलं होतं. नेटवर्किंगमध्ये सगळी जी लोकं होती ती एकमेकांशी एकदम घट्टपणे, की काही लागलं रात्री 2 वाजता जरी टेक्स्ट आला, कारण खूपशा गोष्टी तिथे अशी माणसं पण कामाला खूपशी ठेवता येत नाही, आपल्यालाच आपली कामं करावी लागतात, तर सगळी माणसं धावून येत होती. आजोबा गेल्यानंतर 15-1 दिवसाने मोठा यक्ष प्रश्न आला की एक मोठं हॉस्पिटलचं बिल आलं, कारण ते इन्शुरन्समध्ये कव्हर झालेलं नव्हतं. तो व्हिजिटर्स इन्शुरन्स काही चालला नव्हता आणि हजारो डॉलरचं बिल होतं. नवीनच आलेले होते ते जोडपं, त्यांना ते बिल भरणं शक्य नव्हतं. ते बिल बघितल्यानंतर पहिल्यांदा आधी धाबे दंडले आणि असं मनात विचार येऊ शकतो, नाही भरलं तर काय होणार, तर ते तसं तिकडे करता येत नाही. आपल्याला एक SSN नंबर दिलेला असतो, त्याच्याबरोबर आपली सगळी हिस्ट्री तिकडे असते, की आपण ते बिल न भरून किंवा आपल्या क्रेडिट हिस्ट्रीवरती येऊ शकतं, आणि तशी त्या लोकांची इच्छा पण नव्हती. मग आम्ही आमच्या ज्या महाराष्ट्र मंडळाच्या आणि ओळखीच्या लोकांच्या नेटवर्कमध्ये सगळीकडे मेसेज टाकले की असं झालेलं आहे, बिल भरता येत नाही आहे. तर माझा एक मित्र होता जो इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होता, त्याने सांगितलं की आपण हे बिल जे असतं ते कोडप्रमाणे तिकडे असतं की कुठला काय आहे आणि बिल का पाठवतात, कारण त्यांना असं वाटतं की हे इन्शुरन्सने कव्हर होऊ शकेल. तर म्हणे मी मोठ्या पदावरती कामाला आहे, मी त्या डॉक्टरांशी बोलतो, त्या हॉस्पिटलशी बोलतो आणि त्यांना सांगतो सेल्फ पे म्हणून आहे. त्याने तिथे गेला आणि तिथे परत कोणाच्या वतीने जर कोणाला बोलायचं असेल त्याचा पण एक कन्सेंट फॉर्म द्यावा लागतो, कोणी जाऊन असं फोन करून बोलू शकत नाही. तो कन्सेंट फॉर्म घेतला, त्याने जाऊन बोलला, म्हणतात तसं सुदैवाने बिल कमी झालं आणि जे काय आवाक्यातलं बिल होतं तर त्यांनी भरलं. हा प्रसंग मी प्रामुख्याने का सांगते, कुठलीही रक्ताची नाती न असता जस्ट 2-4 महिन्यापूर्वी आलेले लोक, त्यांना जी काही गरज आहे त्यासाठी आपल्या प्रोफेशनमधला शब्द टाकून, ओळखी काढून, धावपळ करून ही जी काही तळमळ आहे आणि कनेक्टिव्हिटी आहे ना, ती इथे महाराष्ट्र मंडळामध्ये तिकडच्या आहे. आणि नुसतं शिकागोचंच महाराष्ट्र मंडळ नाही, पूर्ण अमेरिकेभर प्रत्येक गावामध्ये अशी महाराष्ट्र मंडळ आहेत आणि सगळी महाराष्ट्र मंडळं एकमेकांशी बांधली गेलेली आहे. ऑफकोर्स शिकागोचं महाराष्ट्र मंडळ मला जी काय अमेरिकेतली उत्कृष्ट महाराष्ट्र मंडळ आहे त्यातलं एक नक्कीच वाटतं आणि त्याची प्रगती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतात. मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला की महाराष्ट्र मंडळात मी आले ते बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामुळे. मी आज तुम्हाला ही सगळी थोडी माहिती का देते, कारण की तिथे गेल्यानंतर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, तिथली नेटवर्किंग काय असतं, तिथली सिस्टीम काय असते, कशा गोष्टी होतात, त्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. तर बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणजे बृहन सर्व म्हणजे सगळ्या महाराष्ट्र मंडळाची अम्ब्रेला ऑर्गनायझेशन. मगाशी जे व्हिडिओमध्ये सांगितलं ते मी सध्याची करंट प्रेसिडेंट नाही आहे, मी 2019 ते 2022ची बृहन महाराष्ट्र मंडळाची अध्यक्षा होते. बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये अनेक उपक्रम चालतात, पण एक त्यातला खूप चांगला उपक्रम म्हणजे जो 40 वर्षापूर्वी लोकांनी चालू केला होता, बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन. पूर्वी 40 वर्षापूर्वी तेवढं लोक एकमेकांकडे जायची नाहीत किंवा लोकांना पटकन तिकीटं काढून एकमेकांना भेटता यायचं नाही, फोनची तेवढी सोय नव्हती. तेव्हा त्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन चालू केलं, जिथे दर 2 वर्षांनी कुठल्या तरी सिटीमध्ये जवळजवळ 4,500 ते 5,000 लोक एकत्र जमतात आणि 3.5 दिवसाचा प्रोग्राम करतात. 2.5 दिवसाचा एक भरगच्च प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये नॉर्थ अमेरिकेतले अनेक प्रोग्राम्स, नॉर्थ अमेरिका म्हणजे अमेरिका आणि कॅनडा, याला नॉर्थ अमेरिका म्हणतात. तर योगायोगाने मी भारत, अमेरिका आणि कॅनडा आता या तिन्ही खंडात राहिलेले, सो तिकडचे ते सगळे प्रोग्राम्स होतात. त्याचबरोबर डे 0 असतो, तिथे सिनियर सिटीजनसाठी म्हणजे त्यांचा पण एक ग्रुप आहे, त्यांच्यासाठी उत्तरंग, BMM रेशीम गाठी म्हणजेच BMM मॅट्रिमोनियल सर्व्हिस. हळूहळू आमची मुलं पण तिथे मोठी होत आहेत, त्यांच्या जोडीदाराच्या ज्या अपेक्षा असतात त्या वेगळ्या असतात, तिकडच्या सिस्टीमला म्हणतात तसं जुळवून घेणारी लोकं लागतात आणि त्याप्रमाणे त्यांनी एक BMM रेशीम गाठी म्हणून आम्ही 2019 ते 2022मध्ये उपक्रम चालू केला होता. सो त्याचं एक गेट टुगेदर असतं, योगा, मेडिटेशन, हॉलिस्टिक मेडिसिन, नंतर ॲलोपॅथी यांचं वेबिनार, नंतर बिझनेस कॉन्फरन्स. इथून पण सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यातून तिकडे बिझनेस कॉन्फरन्सला लोक येतात. काय असतं ना,
मी मगाशी म्हटलं तसं नुसती विचारांची आदानप्रदान नाही, बिझनेस, कुठलं फंडिंग, कुठल्या गोष्टी असतील तरी त्याच्या गाठीभेटी तिकडे होतात. त्याचबरोबर या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कन्व्हेन्शनला अनेक नामांकित लोकांनी पण हजेरी लावलेली आहे. यावेळेचं जे कन्व्हेन्शन होतं 2019 ते 2022चं अटलांटिक सिटी न्यू जर्सी इथे हे कन्व्हेन्शन झालं. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की 19 ते 22मध्ये हाहाकार उडाला होता. 3 वर्ष न भूतो न भविष्यती अशी कोविडने परिस्थिती आलेली होती. त्या कठीण प्रसंगीही न्यू जर्सीने हे शिवधनुष्य उचललं आणि 2.5 महिने कधी झूमने नंतरच्या काळामध्ये पर्सनली भेटून जवळजवळ 500 व्हॉलेंटियर्सनी अहोरात्र मेहनत करून तो 3.5 दिवसाचा प्रोग्राम त्यांनी तिथे राबवला. मी राबवला म्हटलं कारण की ती माणसं खरंच 2.5 वर्ष त्याच्यासाठी झटत होती आणि ते पण विनावेतन. पूर्ण दिवसाचा जॉब करायचा, संध्याकाळी 6पर्यंत 7पर्यंत, त्याच्यानंतर रात्री 1-1 वाजता कॉल करायचे, इन पर्सन मीटिंग करायचा आणि त्याच्यासाठी ना $1 ना एक पैसा. काय मिळतं तर फक्त म्हणतात तसं एकमेकांसाठी करण्याची धडपड, आपली संस्कृती तिथे टिकवण्याची धडपड आणि आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची धडपड. तर हे जे अधिवेशन आहे ते मागच्या ऑगस्टला 2022ला पार पडलं. अतिशय सुंदर असे प्रोग्राम तिकडे झाले आणि अशी अधिवेशनं दर 2 वर्षाने कन्व्हेन्शनमध्ये होतात. पण अधिवेशन हा एक फक्त कन्व्हेन्शनचा भाग नाही आहे. अनेक वेगवेगळे उपक्रम, मगाशी मी म्हटलं तसं रेशीम गाठी, नंतर रेशीम गाठी किंवा BMMची मराठी शाळा, असे अनेक उपक्रम तिथे चालतात. त्याचबरोबर 2019 ते 22 साली आम्ही एक उपक्रम चालू केला होता, त्याचा मी प्रामुख्याने उल्लेख करते, BMM दीपस्तंभ. तेव्हा आम्ही कोविडच्या काळामध्ये एक ऑनलाईन म्हणतात तसं हेल्पलाईन चालू केलेली होती की कोणालाही काही जर मदत लागली तर ते त्या हेल्पलाईनला कॉल करू शकतात आणि आमची सगळी टीम सरसावून त्यांना मदत करायची. एक जी लक्षात राहिलेली गोष्ट आहे की परत कसे कुठल्याही गोष्टीला कसे एकमेकांना मदतीला येऊ शकतात. जेवण देण्यापासून कुठल्याही गोष्टीपर्यंत लोक एकमेकांसाठी उभे राहतात, त्याचा मी उल्लेख करते. एक मुलगा, खूप लोक तुम्हाला माहिती आहे इथे शिकण्यासाठी तिकडे जातात, व्हिजिटर्स विजा, F1 विजा म्हणतात त्याला, त्याच्यासाठी जातात. आणि एक कोविडच्या काळामध्ये तिकडे असं झालं होतं की एकमेकांचा संपर्कच तुटलेला होता. ना मुलांना आईबाबांना भेटता येत होतं, इंटरनॅशनल ट्रॅव्हल बंद होतं. आणि हे ऐकायला असं आत्ता आपल्याला पोस्ट कोविडमध्ये खूप सोपं वाटतंय. त्या काळामध्ये म्हणजे मानसिक म्हणतात तसं लोकांची संतुलनं तिकडे बिघडलेली होती. खूप प्रेशराईज झाले होते. अपार्टमेंटमधून तिथून बाहेर पडायचं नाही, कोणी कोणाला भेटायचं नाही, ऑनलाईन म्हणतात तसं सगळ्यांशी संपर्क होता. आम्ही साधारणपणे आमच्या आईबाबांशी बोलायच्या अशा एक वेळा असतात की चला उद्या तुझ्या 12, मग आम्ही असं टाईम कॅल्क्युलेट करतो, 10.5 तास पाठी म्हणजे आमचे 10, अशी वेळ ठरवून तो मुलगा त्या आईवडिलांशी रात्री बोलला आणि तो दुसऱ्या दिवशी दुपारी बोलणार होता. दुसऱ्या दिवशी दुपारी आईवडिलांनी फोन केला, त्या मुलाने फोन नाही उचलला, फ्लोरिडाचा होता. तर त्यांनी ते म्हणाले की नाही उचलला, ठीक आहे, म्हणजे कधी कधी झोपतात मुलं जास्त. त्यांनी ती ऑनलाईन हिस्ट्री बघितली तर तो ऑनलाईन पण 4-5 तासापासून नव्हता. आता एवढा यंग मुलगा ऑनलाईन नाही, तर त्यांना जरा मनात शंकेची पाल चुकली. त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन केले. परत तो कोविडचा काळ होता, एकदम एकमेकांच्या घरी जाता पण येत नव्हतं. मग त्या मुलांनी ज्यांना फोन केलेले होते त्या मित्रांनी त्या अपार्टमेंटमध्ये खाली मॅनेजमेंटला कॉल करायला सुरुवात केली आणि तिथे नेहमी एकमेकांसाठी असे गॅरेंटर किंवा लोक असतात की इमर्जन्सी कॉन्टॅक्ट दिलेले असतात. मग त्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टवाल्या लोकांनी ज्यांची नावं होती ते त्या अपार्टमेंटला आले. त्यांनी सांगितलं की हा मुलगा फोन उचलत नाही आहे, मग काय करायचं. मग अपार्टमेंटवाले वरती आले, दरवाजा उघडला आणि शॉकिंग न्यूज म्हणजे ही वॉज डेड. कार्डियाक अरेस्टने तो मुलगा गेला होता. आणि सत्य गोष्ट तिथे कथा आहे ही तिकडची. ते झाल्यानंतर मात्र सगळ्यांना म्हणजे काय करावं कळेना. एकतर त्याच्या आईवडिलांना सांगायचं, इथे मुंबईत होते. दुसरी गोष्ट म्हणजे आता पेपरवर्कची वेळ आली की सगळ्या गोष्टींना सह्या करून किंवा कसं करता येईल, कारण जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्याचे नातेवाईक पण नव्हते तिकडे. मग मला कॉल आला
मी कमिटी मेंबरशी बोलले, मी त्या तिकडच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांशी फ्लोरिडाच्या बोलले. मी मगाशी म्हटलं ना, मंडळाचं नेटवर्क असतं. तुम्हाला कधीही प्रॉब्लेम आला ना, की मी तर प्रतिनिधी म्हणून आता आहे, पण कुठल्याही गावातल्या महाराष्ट्र मंडळाचं वेबसाईटवरती जा, कॉन्टॅक्टवरती कॉल करा, ते लोक तत्परतेने तुम्हाला मदत करतील. मग त्यांनी मला कॉल केला. मग आम्ही सगळ्यांनी मीटिंग वगैरे घेतली आणि आईवडील म्हणाले, आईवडिलांना पण आम्ही हळू शांतपणे सांगितलं. आईवडील म्हणाले की जमलं तर आम्हाला निदान मुलाचं म्हणतात तसं शेवटचं दर्शन घ्यायचं आहे, तुम्ही काही करू शकतात का. इथे मी सांगते, इंडियन काउन्सिलेंट आम्हाला खूप उपयोगाला आले. की इंडियन काउन्सिलेंटला कॉल केल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टीमध्ये ही बॉडी कशी पाठवायची, काय करायचं, सोपस्कार कसे करायचे. कारण त्यावेळेला ते एक एअर इंडियाचंच फ्लाईट 2-2, 3-3 दिवसाने जायचं, ते एकच फ्लाईट चालू होतं. त्यांच्याशी पेपरवर्क करायचा आणि अशा सगळ्या गोष्टी करून म्हणतात तसं त्यांनी आम्हाला त्याच्या स्टेप्स सांगितला. पुढचा मेन प्रश्न म्हणजे या मुलात सह्या कोण करणार, कारण नातेवाईक किंवा कोण आम्हाला तरी माहिती नव्हते. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं कुठेतरी व्हर्जिनियामध्ये त्यांचे कोणतरी लांबचे नातेवाईक लागतात, ते खूप दिवसात कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत किंवा काहीच नाहीत. पण मग इथे नेटवर्किंग उपयोगी पडतं. आम्ही जो मेसेज एक टाकला तो सगळ्या ग्रुपवरती गेला, सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सगळ्यांना ईमेल्स गेली की ही व्यक्ती व्हर्जिनियामध्ये राहते, इतके वर्ष आहे, या व्यक्तीचा अशी म्हणतात तसं नातेवाईक आहे, तर असतील तर कृपया या नंबरवरती इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करा. असं सांगितल्यानंतर म्हणतात तसं 1-2 दिवसानंतर खरंच त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी आम्हाला कॉल केला. नंतर त्यांच्याकडून पेपरवर्क आम्ही फिल करून घेतलं आणि ती जी बॉडी आहे ती आम्ही इंडियाला यशस्वीपणे म्हणतात तसं पाठवू शकलो. आजही त्याचे आईवडील जेव्हा आम्हाला फोन करतात तेव्हा ते बृहन महाराष्ट्र मंडळ आणि या सगळ्या कम्युनिटीमध्ये खूप कठीण असतं असं एक सगळे लोक एकमेकांशी जोडून आणि सगळ्यांमध्ये काम करणं, सगळ्यांसाठी काम करणारे, आउट ऑफ द वे जाऊन काम करणारी लोक म्हणतात तसं तिथे तो एक सगळा समाज या नेटवर्किंगने उभा आहे. तर या सगळ्यामध्ये मला एक जाणवतं की आपण जे भारतीय, आपला सह्याद्री, आपला हिमालय, ती जी विशालता आहे, सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती घेऊन त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तिथे वसतोय. ते आपण म्हणतो ना की नाळ आहे ना, ती नाळ अजून तशीच आहे, ती नाळ काही तुटलेली नाही आहे. त्याचप्रमाणे जसं मी आत्ता म्हटलं दीपस्तंभ, तसं बृहन महाराष्ट्र मंडळाचा अतिशय एक चांगला चाललेला उपक्रम म्हणजे हे मराठी शाळा. मगाशी मी या लहान लहान मुलांना इथे बघितलं डान्स करताना, तर मला एकदम आमच्या मराठी शाळेची आठवण झाली. शिकागोला आम्ही मराठी शाळा बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिपत्याखाली 2014 साली सुरू केली. त्याच्या अगोदर काही लोकांच्या बेसमेंटमध्ये होती, माझ्या बेसमेंटमध्ये पण 8-10 मुलं शिकायची. पण आपण म्हणतो ना एक अधिकृतप्रमाणे शाळेचं स्वरूप आणून त्या एक्झाम्स आता आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे भारतीय विद्यापीठ बरोबर घेतो आणि जवळजवळ 5 एक्झाम्स असतात. तर अशा प्रकारचं त्याला एक व्यवस्थित स्वरूप आणलं. त्याचबरोबर म्हणजे इथे कसं असतं की जी स्पॅनिश भाषा आहे त्याला राजमान्यता आहे, म्हणजे स्पॅनिश तुम्ही जर घेतलं तर तिथे तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिट्स मिळतात. तर शिकागोमध्ये इलिनॉय स्टेटमध्ये असंच मराठी भाषेला राजमान्यता मिळाली. आणि एवढंच नव्हे, आत्ता सध्या स्टीव्हन्सन म्हणून तिथे शाळा आहे, त्या शाळेमध्ये ती क्रेडिट्स मिळतात आणि आम्ही बाकी सगळ्या शाळांशी पण आम्ही संपर्कात आहोत. त्या शाळेमध्ये पण मला वाटतं पुढच्या 6 महिन्यामध्ये क्रेडिट्स मिळतील. म्हणजे काय होतं, मी हे पण का प्रामुख्याने सांगते, क्रेडिट्स तर एक भाग आहे, पण उद्या मुलांना वाटायला लागतं की आपली ही भाषा तिकडे म्हणतात तसं एक्सेप्ट होते आणि गोष्टी म्हणतात तसं तिथे रुजत आहेत. 40 वर्षापूर्वी आलेला तिकडे समाज 50 वर्ष हळूहळू रुजतोय आणि फुलतोय आणि तिथे गोष्टी एक्सेप्ट होत आहेत हळूहळू. त्याच्याबद्दल मी एक छानसं उदाहरण देते. माझी मुलगी, धाकटी मुलगी, तिने त्या मराठीच्या सगळ्या 5ही परीक्षा दिल्या होत्या. तर आमच्याकडे कसं तिथे इथे पण असणार आहेच, कारण याच्यानंतर जॉबनंतर आम्ही मुलांना आफ्टर केअरमध्ये ठेवतो, तसं तिला मी आफ्टर केअरमध्ये जी शाळेला लागूनच असायची तिथे ठेवायचे. एक दिवशी ही बाई आपली मराठीचं पुस्तक काढते आणि मला म्हणते मी आता घेऊन जाते, म्हणे मला आज होमवर्क म्हणे तिकडे, कारण सांगितलेलं असतं ना घरी आणू नको, तिथे 2 तास आहेत तर सगळा होमवर्क करून टाक, माझ्या सूचना असतात. तर म्हणे मी आता हा होमवर्क करते, तर म्हणे मराठीचा होमवर्क कंप्लीट करून येते, कारण रविवारी शाळा असायची मराठीची. तर मी तिला प्रश्न विचारला, ग मी का, तू आता होमवर्क घेऊन जाणार, बरं तू करणार ठीक आहे, पण तुला काही अडलं तर तुला कोण सांगणार, कारण तिथे कोणालाच तुझी येत नाही आहे भाषा.
तिने काय उत्तर द्यावं मला की मॉम म्हणे मी तिकडे जाते ना तर म्हणे माझी एक चायनीज फ्रेंड आहे, ती मला म्हणे होमवर्क घेऊन येते आणि मला तिने दाखवलं की दॅट इज हर लँग्वेज. तर म्हणे मला माझा होमवर्क घेऊन जायचं आहे आणि मला दाखवायचं आहे की ही माझी भाषा आहे. तर हे जे आहे ना की या मराठी शाळांमुळे किंवा तिथे सगळीकडे होतं आहे की इथे मराठी शाळांचं प्रमाण म्हणजे मी आत्ताच परवा जवळजवळ इतके वर्ष बघते 1200-1500 मुलं मराठीच्या एक्झाम्स देतात तिकडे. तर ही जी आहे ना ती आपली भाषा पुढच्या पिढीपर्यंत हळूहळू रुजते आहे. आणि मराठी शाळेमध्ये तुम्ही म्हणाल काय शिकवतात, तर नुसती मराठी भाषा नाही, स्तोत्र, रामरक्षा, नंतर आपली म्हणतात तसं ज्ञानेश्वर किंवा पु ल देशपांडे यांच्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या चरित्रकथा, छोटी छोटी मुलं नाटकं बसवतात. कारण की या नाटकातून मग त्या मुलांना कळतं की असं पुस्तक वाचणं खरं सांगायचं तर काही मुलं मराठी पुस्तकं घेऊन वाचत नाहीत तासनतास, पण त्यांना व्हिडिओज दिले किंवा त्यांची नाटकं बसवली की त्यांना ती स्टोरी कळते. रामायणाच्या म्हणतात तसं किंवा शिवाजी महाराजांच्या गोष्टीची आम्ही जेव्हा दर महाराष्ट्र मंडळामध्ये त्या प्रोग्रामला आम्ही एक एक नाटक बसवत होते तर असंख्य प्रश्न मुलांचे आले. तुम्ही इमॅजिन करू शकतात की मग हे असं का, मग हे अशा वेळेला का झालं, पण त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. आपल्या संस्कृतीची म्हणतात तसं तिथे बीजं रोवली गेली आहेत. आणि आम्ही तर आलो, आमची एक पिढी आली, त्याच्या अगोदरच्या कित्येक पिढ्या, म्हणजे हे आमच्या पिढीचं श्रेय आहे, अनेक पिढ्या हा जो वारसा पुढे चालवत आहेत आणि ही संस्कृती जी पुढे चालवत आहेत ना त्याचं ते श्रेय की ती मराठी आता तिकडे रुजते आणि संस्कृती रुजते. मराठी भाषा बोलले म्हणाले त्यांनी सांगितलं तर आनंदच आहे आम्हाला, पण मराठी काय किंवा आपले रूट्स काय आहेत, आपले आईवडील कुठून आले, किंवा या मुली जेव्हा कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या प्रोग्रामला कधी गेला तर साडी नेसून जातात आणि त्या सगळ्यांमध्ये म्हणतात तसं मी इंडियन असे सांगतात, तेव्हा आम्हाला जाणवतं की नाही, भारताबाहेर जो भारतीय आहे तो तिथे म्हणतात तसं व्यवस्थित भारतीयत्व राखून आहे. तर या सगळ्या स्थित्यंतरामध्ये ना मला एक खूप गोष्ट प्रामुख्याने जाणवते की ही जी पुढची पिढी आहे ती नुसती अभ्यासावरती नाही, तर या ज्या मराठी शाळा सगळीकडे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या आहेत तिथे ढोल ताशा हे वाद्य पण ही मुलं अगदी आनंदाने वाजवतात. म्हणजे त्यांच्याकडे शाळेमध्ये एक इन्स्ट्रुमेंट साधारणपणे 8वी 9वी 10वीमध्ये त्यांना शिकायला देतात, कंपल्सरी असतं. त्याच्याबरोबर जेव्हा ते ड्रम्स म्हणजे ते ढोल ताशा वाजवतात आणि त्यांच्या शाळेमध्ये ते ढोल ताशाचे प्रोग्राम्स करतात तेव्हा त्यांनी सांगतात की नाही नाही दिस नो वी बॅक इन अवर कंट्री वी प्ले दिस ड्रम्स. सो हा एक्सेप्टन्स म्हणतात ना तसा हळूहळू येत चालला आहे. मला नुसतं एक्सेप्टन्स किंवा भारतामध्ये एक्सेप्टन्स किंवा संस्कृती यापेक्षाही मला असं वाटतं ना की याच्यामध्ये एक भारतीय आपली जी संस्कृती सगळी तिकडे घेऊन गेलेला आहे तो आतुरतेने असा म्हणजे वाट बघतोय की एखादा तरी पु ल देशपांडे तिकडे या मुलांमधून तयार व्हायला पाहिजे आणि ही संस्कृती पुढे नेली पाहिजे. या संस्कृतीचंच वेगळं उदाहरण म्हणजे की माझ्या म्हणतो ना आपण हळूहळू बाळकडू मिळतं आणि मुलं पण तेच बघत मोठे होतात. तर माझ्या मुलीने जी इंटरनॅशनल स्टुडंटसाठी सहाय्य म्हणून संस्था काढली आणि इंटरनॅशनल मुलांना काउन्सिलिंग, मगाशी मी म्हटलं जसं तो मुलगा डिप्रेशनमध्ये असेल आणि लोकांशी बोलणं, लोकांना छोटे छोटे तिथे नवीन जी मुलं येतात शिकायला त्यांना छोटे छोटे खूप प्रॉब्लेम्स असतात, एकटे पडतात, कधी कधी जेवणखाण तिकडचं वेगळं असतं, थंडी सोसत नाही, तर त्यांचं काउन्सिलिंग करणं. त्याचबरोबर सहाय्य संस्थेतर्फे आम्ही आत्ता गेल्या दोन वर्षामध्ये 10 कंटेनर्स इंडियन कपडे पुण्याच्या सोफोश या संस्थेला पाठवले, नंतर नगरच्या रिमांड होम म्हणून अनाथाश्रमाला पाठवले, तर तिकडचे लोक ते कपडे अनाथाश्रमामध्ये वापरतात. त्याचप्रमाणे कोविडमध्ये लोरॅटो हॉस्पिटलला, कारण डॉक्टर्स 24/7 तिथे कामाला होते, तर आम्ही दर सोमवारी लोरॅटो हॉस्पिटलमध्ये जेवण पोचवायचो. तसेच होमलेस शेल्टर्स तिकडे भरपूर आहेत, असं काही नाही आहे की तिथे लोकांना म्हणजे होमलेस शेल्टरमध्ये भरपूर लोक असतात, त्यांना आम्ही दर महिन्यातून एकदा जेवण देतो. आणि आता कॅनडाला आल्यानंतर मिल्टनमधून आम्ही साईधाम या संस्थेला तिकडे होमलेस शेल्टरला महिन्यातून एकदा सगळेजणं धान्य गोळा करून म्हणतात तसं ते आम्ही तिथे डोनेशन करतो. ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं
की बेसिकली समाजामध्ये एकमेकांना जी आपण मदत करतो त्या गोष्टीने कनेक्टिव्हिटी तर वाढतेच, पण ही गोष्ट आत्ता मी म्हटलं तसं माझ्या काही गोष्टी किंवा असंख्य व्हॉलेंटिअरच्या अनेक गोष्टी ती मुलं बघतायत आणि हे बीज आहे ना ते हळूहळू मुलांमध्ये म्हणतात तसं तिथे येतं आहे किंवा तिथे रुजतं आहे असं मला नक्कीच वाटतं. मला स्वतःला असं एक वाटतं की म्हणजे मी आत्ता पण येताना तिथून मुंबईवरून माझा ड्रायव्हर होता, तो मला म्हणाला तुम्ही भारताबाहेर काय खातात, काय राहतात, तर मला 2 मिनटं प्रश्नाचं काही उत्तरच म्हणजे मला कळलंच नाही. म्हणजे मी म्हटलं म्हणजे, तर म्हणे काय असतं तिकडे, तर म्हटलं नाही एक नॉर्मल भारत आहे. म्हटलं इंडियन आहोत तिकडे आणि इंडियन खूप दुकानं असतात, खूप गोष्टी असतात, खूप त्या गोष्टी होतात. तर हा जो भारतातला भारत आहे ना तोच तिकडे वसतोय. अजूनही जेव्हा म्हणतात तसं मी एअरपोर्टवरून बाहेर येते तेव्हा माझ्यातली जी भारतीय व्यक्ती आहे ती 127 झेंडे त्या एअरपोर्टवरती असतात आणि माझी नजर शोधत असते की भारताचा झेंडा कुठे आहे का, आपल्या भारताचा झेंडा आहे का. त्याचप्रमाणे या शाळांमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे की सर्वप्रथम म्हणतात तसं जनगणमन लावलं जातं अमेरिका आणि कॅनडाच्या अँथमबरोबर. न कळत म्हणतात तसं आपण आपल्या सवयीने उभे राहतो, नतमस्तक होतो, डोळ्यात पाणी असतं आणि कुठेतरी एक अभिमान असतो की आपण एक भारताबाहेर एक हा भारत आपण तयार करतोय आणि तो भारत इथे वसतोय. सो अशा अनेक गोष्टींनी तिकडचा भारत आहे तो समृद्ध आहे. मी हा विषय जेव्हा घेतला ना तेव्हा मी विचार केला की मला हा भारत का सांगायचा आहे की इथून बाहेर पडलेले भारतीय, इथून पडलेल्या बाहेरून तिथे राहिलेले त्या लोकांना वेळ नसतो असं नाही आहे. तिकडे आम्ही तेवढंच हौसेने सणवार करतो किंवा म्हणतात तसं एकमेकांना भेटतो. तिथे पॉटलॉक असतात विकेंडला, म्हणजे एक वस्तू घेऊन जायची आणि एकमेकांना भेटायचं. नंतर कुठली व्रतं केलं म्हणजे चैत्रातल्या हळदीकुंकापासून मार्गशीर्षाच्या हळदीकुंकापर्यंत अशा सगळ्या गोष्टी तिकडे होतात आणि एक छानपैकी भारताचं म्हणतात तसं एक नेटवर्किंग तिथे तयार झालं आहे. हळूहळू या गोष्टी तिथे कायम करून एक एक्सेप्टन्स आला आहे. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी 2 ते 3 महिन्यापूर्वी एका पार्टीला गेले होते. तिथे एक आजीबाई होत्या ज्या 40 वर्षापूर्वी अमेरिकेत आलेल्या होत्या. तर त्यांनी मला एक मजेशीर प्रसंग सांगितला की म्हणे अगं तुला माहिती आहे का आता किती परिस्थिती बदलली आहे, पण तेव्हा तसं नव्हतं. म्हटलं काय झालं, तर म्हणे मी आले होते तर त्या नऊवारी नेसून आल्या होत्या आणि नऊवारीला तुम्हाला माहिती आहे इथे ते ओचा ते केळं असं म्हणतात, ते जो साडी असते तेव्हा स्कॅनर वगैरे नव्हते म्हणे. मला त्या बाईने चेक केलं आणि तिला वाटलं मी इथे काहीतरी ठेवलं आहे. तर तिने मला विचारलं की हे काय, म्हणजे तिने व्हॉट इज, म्हणजे त्यांनी मला मराठीत सांगितलं. मी सांगितलं केळं. पहिल्यांदाच येत होते. मग लगेच त्यांनी गुगल ट्रान्सलेटरवरती केळं मग बनाना, ते म्हणाले रिमूव्ह इट. आता आजीबाई म्हणाल्या मी नाही इथे साडी सोडणार. त्या म्हणाल्या मला काही कळे ना म्हणे आणि त्या हसतच सांगत होत्या. तर मी म्हटलं ओके. मग नंतर त्यांना एका रूममध्ये घेऊन गेल्या त्या बायका. ते सगळं बघितलं, काहीच मिळालं नाही. बायका बाहेर आल्या आणि सांगितलं तुम्ही साडी नेसा आणि परत या. परत आजीबाईंनी साडी नेसली, परत त्या केळं काढून त्या बाहेर आल्या. तर मी म्हटलं म्हणजे मला 2 मिनटं म्हटलं हो ओके. मग परत तो सगळा प्रसंग की काय केळं बनाना आणि मग एकमेकांकडे ही 40 वर्षापूर्वीची परिस्थिती सांगते. आणि मग त्यांना कळलं काहीतरी गोंधळ आहे चालला आहे. मग त्यांनी तिथे तेव्हा कस्टममध्ये वगैरे तेवढे इंडियन्स आत्तासारखे पण नव्हते कामाला. मग त्यांनी तो इंडियन माणूस शोधून आणला आणि मग तो इंडियन माणूस आला. मग त्याने ते एक्सप्लेन केलं की हे केळं म्हणजे काय वगैरे. तोपर्यंत म्हणे मी तर म्हणे इतकी रागावली होते माझ्या भाषेमध्ये म्हणे सगळं त्यांचा सगळा उद्धार करून झाला होता म्हणे. जवळजवळ 2 तास मला ठेवलं होतं. मी आज जायचे ते परत चेक करायचे, परत मी ते बाहेर साडी नेसून आले की परत आतमध्ये. तर हे ऐकल्यानंतर मला हसू आलं, कारण की जेव्हा मी डिसेंबरला आले होते इंडियामध्ये तर म्हटलं परिस्थिती कशी बदलली आहे. तर ॲज युज्युअल मंगळसूत्र गळ्यात असल्याने स्कॅनरमधून जाताना ते दांड वाजतं. ते बाहेर आल्यानंतर मी तयारीत उभे राहिले की आता हे काढा आणि ठेवा. तर ती जी होती स्कॅनरवरती तिने बघितलं आणि म्हणे दिस इज नाईस डिझाईन, आय लाईक इट, दिस इज युअर वेडिंग थिंग राईट, त्याच्याप्रमाणे. आणि तो प्रसंग आठल्यावर मला कळलं की या 40 वर्षामध्ये हा ग्राफ असा बदलला आहे.
हा एक्सेप्टन्स आला आहे. त्यांना कळलेलं आहे की आपण आपल्या सिस्टीम्स काय आहेत, आपलं कल्चर काय आहे, आपली संख्या तिकडे वाढती आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिकडे म्हणतात तसं पॉझिटिव्हली एक्सेप्ट होत आहेत. पॉझिटिव्ह हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की ही आपली लोकं आहेत, आपल्यातली लोकं आहेत आणि हे कल्चर जे आहे ना ते आपलं आहे. आणि आता तर पुढच्या पिढीला म्हणतात, कारण आम्हाला ते खूप महत्त्वाचं आहे. पुढची पिढी तर म्हणतात तसं इंडियन, कोणी कोणाशी लग्न करतंय, प्रत्येकाची संस्कृती ठेवतंय अशी असणार आहे. त्यामुळे पण ही संस्कृती एक आदराने, म्हणजे मला जेव्हा त्या मंगळसूत्रावरती काही न करता काय काढून ठेव नाही सांगितलं किंवा तिला एकदम ते आवडलेलं तिने सांगितलं, तो मला एक्सेप्टन्स दिसला आणि मला म्हटलं हे नक्की सांगायला पाहिजे. कारण 40 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आणि आत्ताचा प्रसंग किती किती फरक होता. तर हा जो ग्राफ आहे ना तो प्रत्येक तिकडे आमच्या इकडे आता शिकागोमधले पण ते सुभाष मंत्री आलेले आहेत की त्या सगळ्या त्या वयाच्या लोकांनी म्हणतात तसं तिथे रुजवलं आहे. एक 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 करत. हे आत्ताचं 2023चं यश नाही आहे, हे गेल्या 40-50 वर्षामध्ये जी माणसांनी एकमेकांना बीड्स जोडलेली आहेत आणि दाणा 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 करत त्याच्याने हा एक भारतीय तिकडे तयार झाला आहे. मी या भारतीयांवरती तुम्हाला एक छानशी संजय उपाध्यायांची कविता तुम्हाला सांगते, म्हणून दाखवते, कारण मला ही खूप ॲप्ट वाटली. भारताबाहेरचा भारत. बुद्धीमध्ये रततो भारत, बुद्धीमध्ये रततो भारत, भविष्यातला विश्वगुरु, विश्वशांतीचा विचार केवळ भारतातूनच होय सुरू. या संस्कृतीला ना संस्थापक, या संस्कृतीला ना संस्थापक, निसर्ग नियमासवे जगे, मानव कल्याणाची शक्ती, प्राणीजात सोयरे सगे. भक्तीमधली लोकशाही, भक्तीमधली लोकशाही, या मातीमधूनी रुजे फळे, परदेशस्थ भारतीय जे, त्यांच्याचमुळे हा विश्वास कळे. ज्ञानार्जननी अर्थार्जन हे, ज्ञानार्जननी अर्थार्जन हे, भारतीयांचे ध्येय जरी, मूळ मातीचा गंध आजही दरवळतो परदेश तरी. त्या काठावरी, लेक मिशिगनच्या काठावरती, शिकागोला लेक मिशिगन आहे, त्या काठावरी आजही मजला दिसतो, गोदावरीचा काठ मला, सासर तरी ते कर्तव्याचे, सह्याद्रीचं माहेर मला. चला बांधूया घाट तटावर, चला बांधूया घाट तटावर, भारत भारताबाहेरचा, जरी परदेशातून आले बोलले, विचार आहे हा मूळ घरचा. आशिष द्या हो मजला श्रोते, आशिष द्या हो मजला श्रोते, परदेशी भारत वचनास, विश्वगुरूचे स्वप्न पाहते, विराम माझ्या कवनास, विराम माझ्या कवनास. तर मंडळी, मी तुम्हाला एक भारताबाहेरचा भारत सांगितला, पण या आशीर्वादाबरोबर मला एक प्रॉमिस पण हवं आहे. काय ना, आम्ही तिथे सगळे भारतीय, तुमच्या पण घरातले खूपसे नातेवाईक, खूपसे फ्रेंड तिकडे असतील, तुमच्या फोनची पण तेवढ्याच आतुरतेने वाट बघत असतो. आम्ही तर कनेक्ट असतोच इकडच्या लोकांशी, पण आम्हाला पण असं वाटतं आणि खूप लोक करत असतील पण की पटकन फोन यावा आणि विचारावं, अरे कसे आहात. कारण की तिकडचं वातावरण जरी दिसलं आणि मी कितीही सोपं करून सांगितलं तरी तो एक संघर्ष आहे. तो म्हणतात तसं रोजची म्हणतात तसं ती धडपड आहे. खूप गोष्टींना म्हणतात तसं कॉम्प्रोमाइज नाही म्हणणार, पण वेगळ्या प्रकारे पॉझिटिव्हली घेऊन थोडंसं अनुकरण बदललेलं आहे. तर या भाषणातून तुम्हाला जर काही नक्की मला द्यायचं असेल तर एक गोष्ट नक्की करा की तुमचे जे कोण मित्र असतील, व्हॉट्सॲपवरती असतील, कुठे असतील, एक सहज त्यांना फोन करा आणि विचारा कसे आहात, थंडी वाढली का तिकडची, कसे आहात. नक्की नक्की त्यांना ते खूप आवडेल. तर तुम्ही कराल ना. कारण की आम्ही जरी शरीराने तिकडे असलो ना तरी आम्ही सगळेजण मनाने तुमच्याबरोबरच आहोत. थँक्यू. कोणाला काही प्रश्नोत्तर असेल तर प्रश्नोत्तराचा घेऊ शकतो. हॅलो विद्याताई, आपलं नाशिककरांच्या वतीने हार्दिक स्वागत. थँक्यू. आपण बृहन मराठी मंडळाच्या वतीने जे काम करतायत ते कौतुकास्पद आहेत.
पण मी व्यक्तिगत माझी एक शंका आहे, एवढ्या ह्या कालावधीमध्ये अमेरिका शिकागोसारख्या ठिकाणी वर्णभेदाचे काही तुम्हाला अनुभव आले आहेत का, की आपल्या भारतीय लोकांचा ते तिरस्कार वगैरे करता, असं काही तसं वाटतं की आपल्याला तिथे? खरं सांगायचं तर अनुभव असे मला डायरेक्टली नाही आले, तरी वर्णभेदापेक्षाही एक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम हा सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणून मी जे म्हटलं की नऊवारीचं उदाहरण दिलं आणि आत्ताचं उदाहरण दिलं तर तो आहे. साधारणपणे जुनी लोकं जी तिकडची असतात, नवीन पिढीचं वेगळं आहे, एकत्र शिकली आहेत ही मुलं, आता मोठी होत आहेत. जुनी पिढी असते त्यांना अजूनही असं वाटतं की त्या देशामध्ये दॅट इज देअर कंट्री, त्या देशामध्ये ही बाहेरून लोकं आलेली आहे. पण तिरस्कार असा जाणवला नाही. पण अमेरिकेमध्ये कसं आहे, खूप वेगवेगळी शहरं आहे आणि डेमोग्राफिकली आहे ना, त्या शहरांमध्ये पण वेगवेगळे अनुभव येतात. तर काही शहरांमध्ये लोकांना आलेले असू शकतील, पण डेफिनेटली कधी कधी म्हणतात तसं गोष्टी आम्ही पेपरात वाचतो किंवा टी व्हीवरती बघतो, तर एक एक्सेप्टन्स प्रॉब्लेम म्हणतात तसा सुरुवातीच्या काळामध्ये होता. आता आपल्याशी एक्सेप्टन्स प्रॉब्लेमपेक्षाही एकंदरच व्यक्तिस्वातंत्र्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. आणि आपली, मला वाटतं की आता कम्पॅरेटिव्हली आपली जी इंडियन संस्कृती आहेत किंवा इंडियन गोष्टी आहेत त्या वेल एक्सेप्टेड तिकडे आहेत. पण असं नव्हतं, हे जे आत्ता आहे ते एक म्हणतात तसं रिव्हॉल्युशन आहे, म्हणजे एवढ्या वर्षामधलं. त्यामुळे सुरुवातीला असेल, पण आता मला वाटतं खूपसा प्रमाण कमी आहे. नमस्कार विद्याताई, मी सुरेश कादी, प्रौढ मित्रमंडळ डिसुजा कॉलनी. तर तुमचं भारतासाठी तिथं खूप मोठं कार्य चालू आहे संस्कृती जपण्यासाठी. पण मी तुम्हाला एक शेअर करतो की इथं आम्ही दररोज झगडतो आहे. अमेरिका भारतात येऊन जे फोपावते त्याच्यावर आम्ही झगडतो आहे. याच्यासाठी काय उपाय आहे का? त्याच्यासाठी भारतातील अमेरिकाचं एक वेगळं व्याख्यान ठेवावं लागेल. नमस्कार ताई, मी इकडे. मी राहुल परदेशी. तुमचं खूप खूप अभिनंदन. अमेरिकेमध्ये आपण महाराष्ट्राचा आणि विशेषतः मराठी भाषेसाठी कार्य करतात, हे खूप मनाला भावणारी गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये भारतीयांची संख्या जवळपास 40 लाखाच्या पुढे गेलेली आहे. आणि त्या लोकांसाठी महाराष्ट्र बृहन्मंडळ एक काम करतं आहे, एक संयुक्त संघटनेच्या दृष्टीने. ती गोष्ट चांगली आहे. परंतु मला असं विचारायचं आहे की आता अमेरिका हा देश काही मूळ लोकांचा नाही आहे, म्हणजे तिथले मूळ लोक हे सगळे नाहीत आहे. जवळपास जगातले सगळे लोक मायग्रेट होऊन तिथे झालेले आणि सगळ्या जगाची अमेरिका बनलेली आहे. म्हणजेच अमेरिकेवर सगळ्यांचा समान अधिकार आहे. तर तिथे राजकीय दृष्टीने आपलं बृहन महाराष्ट्र मंडळ काही काम करतं आहे, कारण त्या क्षेत्रामध्ये पण आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या देशाचा वाटा असावा राजकीय क्षेत्रामध्ये. तसं काही मुवमेंट आहे का आपलं? बृहन महाराष्ट्र मंडळ ही नॉन प्रॉफिटची ऑर्गनायझेशन आहे. तर आम्ही राजकीय संस्थांशी किंवा ॲफिलिएशन करू शकत नाही त्या नॉन प्रॉफिटला. त्यामुळे राजकीय म्हणजे आम्ही असं त्याचा उघडपणे प्रोपगंडा किंवा असं सांगू शकत नाही, किंवा आम्ही राजकीय गोष्टींपासून थोडेसे बाजूला राहतो. पण बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये काम करलेली जी लोकं आहेत, म्हणजे काम करून नंतर निवृत्त होतात, ती आता मात्र राजकीय क्षेत्रात गेलेली आहे. तिथे ठाणेदार साहेब येणार होते, ते आता म्हणतात तसं मोठ्या तिथे राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या पोस्टवरती पोचलेले आहेत. आणि आमचा तर आमच्या तिकडच्या कम्युनिटीमध्ये आता सांगणं आहे की प्रत्येकाने इलेक्शन लढवा जा, कारण आता तिथे पण आपला प्रेझेन्स, आपला कम्युनिटीचा तिकडे पण आपला प्रेझेन्स व्हायला पाहिजे. तर बृहन महाराष्ट्र मंडळाच्या दृष्टिकोनातून नाही, पण ॲज अ कम्युनिटी लोक आता व्यवस्थित अवेअर झालेली आहे की आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित मान्य करून घ्यायच्या असतील किंवा गोष्टी करून घ्यायच्या असतील तर आपला तिकडे से असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे खूपशी लोक म्हणतात तसं त्या राजकीय याच्यामध्ये पण जात आहेत. अपहिल बॅटल येते, कारण खूप लोक पुढे जात आहेत, कधी कधी निवडून येतात, नाही निवडून येत, पण निदान लोकांमध्ये तो अवेअरनेस आला आहे. नमस्कार, मी योगिनी पैठणकर. एक फक्त विचारायचं आहे तरुण पिढीसाठी की आम्ही ऐकतो, माझा भाचा आहे, माझी पुतणी आहे अमेरिकेत, सगळे कौतुक करतात, पण एक तरुण पिढीसाठी असं वाटतं नोकरीसाठी किती सुरक्षित आहे भारताबाहेरचा भारत? एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगा. सुरक्षित आहे, पण कुठल्या दृष्टिकोनातून आणि कुठल्या गोष्टीतून त्यांना तिकडे यायचं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण की
जर त्यांना तिकडे येऊन नुसतं नोकरीसाठी यायचं असेल तर H1 करून ते 6 वर्ष येऊ शकतात, परत त्याच्यासाठी नक्कीच सुरक्षित वातावरण आहे. त्यांना तिथे सेटल व्हायचं असेल तरी वातावरण सुरक्षित आहे, पण मोठी रांग आहे ते सेटल होण्यासाठी, आणि ती लाईन आणि क्यू आहे, आणि लोक त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग काढतात दुसरे पण, आणि त्यांचे म्हणजे लोकांचा तो पण अवेअरनेस वाढला आहे. पण सुरक्षित म्हणाल तर डेफिनेटली सुरक्षित आहे. झालं नाही ते हात वर करतात. किती वाजले झाले? 40-50 मिनटं झाले. 50 मिनटं. मी उद्धव रिसबूड. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर याला परवानग्या शासकीय ज्या असतात, जसं इथे खूप त्रास आणि होतो तसं तिथे सहज मिळतात का सण उत्सवाला वगैरे, सांस्कृतिक कार्यक्रमाला वगैरे? हो हो, सहज मिळतात. म्हणजे महाराष्ट्र मंडळ मी मगाशी म्हटलं तसं ते 5 प्रोग्राम करतं, व्यवस्थित हॉल बुक करतं, आणि तिथे कुठल्याही गोष्टी म्हणजे असेल तरी ते रिस्पेक्टफुली सांगतात की समजा फॉर एक्झाम्पल हॉल बुक केला तर सांगतात की त्या हॉलमध्ये लिहिलेलं असतं की इथे दिवा लावायचा का नाही लावायचा. मग समजा त्या हॉलमध्ये समजा नसेल परवानगी, दुसरा हॉल आम्ही बुक करतो, पण परमिशन म्हणजे सण उत्सव आहेत म्हणून नाही असं नाही आहे, तिथे व्यवस्थित परमिशन असते. आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी आहोत, परांजपे विद्यालय. हो. नमस्कार ताई. नमस्कार. 2014ला मोदी आल्यापासून अमेरिकेत काही फरक जाणवला का? मोदी आल्यामुळे वगैरे माहीत नाही, पण अमेरिका रोजच बदलते, त्यामुळे तो फरक कोणामुळे माहीत नाही, पण अमेरिका इज चेंजिंग. थँक्यू. विद्याताईंनी भारताबाहेरील भारताचं दर्शन आपल्याला व्याख्यानातनं घडवलं, आणि आपली मराठी भाषा, आपली संस्कृती जपण्यासाठी अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ आणि तिथले आपले भारतीय नागरिक कसे कसे प्रयत्न करताय याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिली. मला वाटतं मराठी जपण्यासाठी भारताबाहेर खूप उत्तम प्रयत्न होत आहे. आपण जो परदेशातनं जगातून 11 वक्ते या ठिकाणी आमंत्रित केले, आणि सर्वच्या सर्व वक्ते अतिशय उत्तम मराठीमध्ये त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. आत्ता विद्याताई त्यांना एक पुरस्कार देखील मिळाला आहे, त्यांनी भाषणामध्ये सांगितलं. तो पुरस्कार अशासाठी मिळाला आहे की त्यांनी अनेक वेगवेगळ्या शाळा, मराठी शाळा सुरू केल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून, आणि नवीन पिढीमध्ये देखील कशी मराठी भाषा टिकून राहील या दृष्टीने कृतिशील प्रयत्न केले. आपल्याकडे मात्र आपले अनेक विद्यार्थी म्हणजे मुलं नातू हे इंग्लिश मिडियममध्ये जातात, आणि आपण घरामध्ये जे काही मराठी बोलतो अनेक वेळेला ते त्यांना समजत नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विद्याताईंपासून आणि परदेशातनं येणाऱ्या नागरिकांपासून आपल्याला देखील प्रेरणा घेऊन मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी निश्चितपणे काम केलं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. विद्याताई, मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं तुम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी आलात आणि आपले विचार मांडले, तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आता या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने परदेशाशी आपलं नातं अधिक घट्ट झालं आहे. भविष्यात देखील हे नातं अधिक भक्कम करण्यासाठी विद्याताई आम्हाला तुमची भविष्यात मदत लागणार आहे. तुम्ही निश्चितपणे सहकार्याचा हात पुढे कराल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो.